नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या रस्ते कामांना विलंब होण्यामागचं कारण महापालिका आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलंय। युटिलिटीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू, त्यामुळे रस्त्यांच्या कामांना विलंब होत आहे असं आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलं। शहरामध्ये ड्रेनेज लाईनसह विविध युटिलिटीची कामं सुरू आहे। युटिलिटीची कामं पूर्ण झाल्यानंतर पुढील 25 ते 30 वर्ष रस्ते खोदण्याची गरज भासणार नाही असा आयुक्त मनीषा खत्री यांनी दावा केलेला आहे। कामाला कुठल्याही प्रकारचा डिले होत नाही आहे। ऑलरेडी मी ते डिरेक्टली पण सांगितलं आहे। आपले युटिलिटीजचे काम होते ते सगळे संपले। आता रोड वायडनिंगचे काम चालू आहे डांबर रोड मध्ये आणि कॉन्क्रीट रोड मध्ये तर आपण काही रोड एक साइड पूर्ण ओपन पेंट केलेली आहे। एक्सेलो टू अंबड गरवारेचा जे आहे तो पूर्ण ओपन झालाय। त्र्यंबक रोड पण बऱ्यापैकी स्ट्रेचेस मध्ये आपण ओपन केलेली आहे। अजून बाकी ठिकाणी कॉन्क्रीट लेनचं काम वन साइड ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे। तर ते कुठेही कसल्याही प्रकारचा डिले तुमच्या कामामध्ये नाही आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्रमाची पत्रिका हिंदीमध्ये छापली, त्यामुळे वाद झालेला आहे। परिवहन कार्यालयाच्या उद्घाटनाची ही निमंत्रण पत्रिका आहे जी की हिंदीमध्ये छापली आहे। निमंत्रण पत्रिका हिंदीमध्ये छापल्यानं आता विरोधक आणि स्थानिकांमध्ये वाद झालेला आहे। तर स्थायी समिती सभापतींच्या नावाचाही निमंत्रण पत्रिकेमध्ये चुकीचा उल्लेख करण्यात आलेला आहे।